आपण बघत आहात आवाज कसमादेचा. भोंदूगिरी, फसवणूक आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपामध्ये अटक करण्यात आलेल्या अशोक खरातच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. खरातची पोलीस कोठडी आता आणखी 3 दिवसांनी वाढवण्यात आली असून 1 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. आज अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत आरोपी हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं सांगितलंय. तपासादरम्यान तो सहकार्य करत नसून अनेक महत्त्वाची माहिती लपवत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच आरोपीकडे असलेल्या जंगम मालमत्तेचा तपास करायचा असून पीडित महिलांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात नेमकं काय मिसळलं जात होतं याबाबतही तो माहिती देत नसल्याचं न्यायालयात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणात दररोज 9 नवीन पीडित महिला समोर येत असल्यामुळे तपासाची व्याप्ती वाढत चालली आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातील डिजिटल डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही राजकीय व्यक्तींची नावं मोबाईलमध्ये वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय. पीडित महिलांच्या वकिलांनीही न्यायालयात सांगितलंय की आरोपी तपासात सहकार्य करत नसल्यामुळे तपासाला विलंब होतोय. आरोपीकडून सुरुवातीपासून धमक्या देण्यात आल्या असून अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन समाजात योग्य संदेश जाण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झालेत. त्यापैकी 8 गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून 2 गुन्हे फसवणुकीचे. या सर्व प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सध्या सुरू आहे. तपास जसं पुढे सरकत आहे तसं या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता 1 एप्रिलला अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.